विम्याच्या पैशाचा मोह, पतीला धाडले यमसदनी. पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसेच हात उसने घेतलेले पैसे मागण्यासाठी घरी येणाऱ्या लोकांना वैतागून मुलगा आणि त्याच्या मित्रांशी संगनमताने पतीचा खून करून केलेला अपघाताचा बनाव कवठेमहांकाळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे. बाबूराव दत्तात्रय पाटील राहणार शिरडोण, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली यांच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात पत्नी वनिता बाबूराव पाटील वय 40, मुलगा तेजस बाबूराव पाटील वय 26 आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवाण वय 30, तिघेही राहणार शिरडोण, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे. 10 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर नरसिंहगाव, तालुका कवठेमहांकाळ गावच्या हद्दीत हॉटेल आर्याच्या जवळ बाबूराव दत्तात्रय पाटील वय 54 राहणार शिरडोण यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकाच्या जवळ आढळून आला होता. बाबूराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील याने घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे आणला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी दिली. यानंतर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाताची मृत्यूची नोंद झाली होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत होते. दरम्यान घटनेचा तपास करताना पोलिसांच्या मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्याने तपासाची चक्रे गतीने फिरवण्याचे काम पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी केले. यामुळेच कोणतेही धागेदोरे हाती नसताना पोलिसांनी अपघाताचा बनाव उघडकीस आणला. शुक्रवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आले होते. शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव हुलवाण या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबूराव पाटील नरसिंहगाव गावचे जवळील मिरज ते पंढरपूर जाणारे हायवे क्रमांक 166 वरील आर्या हॉटेलच्या जवळील रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचे कबूल केले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण करीत आहेत. पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबूराव पाटील यांचा मृतदेह सापडल्यानंतर केलेल्या चौकशीत पत्नी आणि मुलाने घटना घडली तेव्हा ते कराड येथे असल्याचे सांगितले होते. पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढल्यानंतर ही माहिती खोटी असल्याने त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी गावातील CCTV फुटेज तपासले असता काही धागेदोरे सापडले. पत्नी, मुलगा आणि तिसऱ्या संशयिताचे फुटेज सापडले होते. आणखी चौकशी केली असता पत्नी आणि मुलगा यांच्यावरील संशय बळावला होता. यानंतर आणखी बरेच धागेदोरे मिळताच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत उलट तपासणी वेळी या तिघांनी खुनाची कबुली दिली.